Hello friends, welcome to my YouTube channel Davares Physics. In the last video we have derived the differential equation of SHM, and differential equation of SHM is in the form of d2x upon dt square plus omega square x is equal to 0. Now in this video we are going to derive the expressions for acceleration, velocity and displacement of particle in SHM. Okay. To derive these equations, this equation, differential equation is most important. म्हणून तर बाळांनो लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हे इक्वेशन आता प्रत्येकाला जवळपास पाठ असायला पाहिजे बेटा. हे इक्वेशन तुम्ही जेवढं पाठ ठेवताल तेवढं तुम्हाला इथून पुढचे भाग सोपे जातील. जर तुम्हाला इंटेन्शन कळालं की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय काम करायचं बेटा, काय काय करायचंय, आपल्याला आधी ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन काढायचंय, पुन्हा वेलॉसिटीचं काढायचंय, पुन्हा डिस्प्लेसमेंटचं काढायचंय. हे सगळे एक्सप्रेशन्स कसे काढायचे बाळांनो? काही नाही, आपण आता जे डिफरन्शियल इक्वेशन लिहिलं त्या इक्वेशनला फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. मग ते इक्वेशन सॉल्व्ह केलं म्हणून आपल्याला ॲक्सेलरेशन मिळतंय, वेलॉसिटी मिळते आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा मिळतंय. चला तर मग आता पहिलं एक्सप्रेशन आपल्याला काढायचं बेटा, ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल इन SHM. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारू शकतात? Define linear SHM. Obtain an expression for acceleration of particle performing SHM by using the differential equation. लक्षात ठेवा बेटा, अनेक वेळेस ॲक्सेलरेशन काढता येतं, पण आपण कसे काढायला लागलात? डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करून. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की आपल्यासाठी डिफरन्शियल इक्वेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, so we are going to derive the expression for acceleration by using the differential equation. मग चला बेटा काय करायला? एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन काढायला. फर्स्ट ऑफ ऑल we will consider the particle performing SHM. So our first point will be, कसा असेल बेटा? Consider a particle performing linear SHM. मग आता आपल्याला काय माहिती? We know the differential equation of linear SHM is given by, कसं होतं बेटा डिफरन्शियल इक्वेशन? तर या टाइपचं होतं d2x upon this dt square plus ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 असं इक्वेशन आहे. काय काढायचं बेटा आपल्याला? ॲक्सेलरेशन काढायचंय. म्हणून मी हे इथं थोडी ऍडजस्टमेंट करतो. कशी? हा डबल डेरिव्हेटिव्ह मी असा सुद्धा लिहू शकतो, डी बाय dt ऑफ या टाइपनं लिहिता येईल dx अपॉन dt प्लस हे ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 असं आलं. मग आता माहिती हे dx अपॉन dt ला वाच बेटा, तू व्यवस्थित वाचलंस तर काय कळलं? Rate of change of displacement with respect to time is called velocity. Correct. म्हणून आपल्याला ह्या ब्रॅकेटच्या ठिकाणी आपण काय पुट करू शकतो? v. म्हणून मी असं म्हणतो but this dx upon dt is equal to v असं लिहिता येऊ शकतं. Therefore this equation becomes dv upon dt is equal to ह्या ओमेगा स्क्वेअर x ला मी पुढे पाठवतो मायनस ओमेगा स्क्वेअर x आलं. आणि शेवटची स्टेप बेटा आता पुन्हा याला वाचून घे तू. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. सो असं लिहिता येईल त्याला a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे झालं एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. बेटा हे काल सुद्धा काढलं होतं आपण. कसं बघ इकडं, काल काढताना आपण असं काढलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये, f इज इक्वल टू मायनस के एक्स. f ला आपण ma लिहितो, हे मायनस के एक्स हा a, हे मायनस के बाय एम एक्स. सो a इज इक्वल टू के बाय एम ला आपण लिहितो ओमेगा स्क्वेअर एक्स. हे डेरिव्हेशन ऑलरेडी पूर्वी एकदा काढले आपण, बट इथं कसं डिराइव्ह करायला आपण? बाय युजिंग द डिफरन्शियल इक्वेशन. आता या ॲक्सेलरेशन बद्दल बेटा व्यवस्थित लक्षात घेशील. ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काय सांगायले? इथं निगेटिव्ह साइन काय सांगत असेल? acceleration is in opposite direction of displacement. Displacement ची डायरेक्शन कशी असते बेटा? It is always measured from the mean position, म्हणजे away from mean position. So it means that in SHM this acceleration is always directed towards the mean position. Okay. म्हणून फर्स्ट पॉइंट तुला लक्षात घ्यायचा आहे, गिवन मोशन टू बी SHM असण्यासाठी काय आवश्यक आहे? डायरेक्शन ऑफ acceleration must be towards the mean position. जसं फोर्स गरजेचं आहे तसं ॲक्सेलरेशन गरजेचं आहे. ठीक आहे. मग इथे खाली आपलं दरवेळेस वाक्य लिहिशील बेटा, तो काय? दिस इज अन एक्सप्रेशन फॉर द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM.
मग आता आपल्याला बघायचंय मीन पोझिशनला ऍक्सलरेशन किती आणि एक्स्ट्रीमला ऍक्सलरेशन किती, म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो काय, ऍक्सलरेशनच्या मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज. ऍक्सलरेशनच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज काढा म्हटले तर मी पहिल्यांदा काढतो ऍट मीन पोझिशन. मीन पोझिशनला ऍक्सलरेशन किती ते बघायचंय. आठव बेटा आता तू मीन पोझिशन काय असते बेटा, तुझ्या लक्षात येईल का बघ. मीन पोझिशन अशी असेल, हे पी आणि क्यू दोन एक्स्ट्रीम पोझिशन, हे मीन पोझिशन ओ असेल. विचार कर बेटा, इथं जर पार्टिकल असला ओ ला, त्याचा डिस्प्लेसमेंट किती असेल, 0. इथून पुढे परमनंट लक्षात ठेव, when particle is at mean position then its displacement x is equal to 0. म्हणून आपल्याला काय म्हणायचंय, मीन पोझिशनला ऍक्सलरेशन किती असेल ते काढायचंय. म्हणून मी असं क्लिअर म्हणणार इथं काय, फॉर मीन पोझिशन. बघ बेटा काय सांगायलो मी, फॉर मीन पोझिशन x is equal to 0. Therefore acceleration किती होईल बेटा, आपण ते इक्वेशन लिहितो मी, minus omega square x, so it is minus omega square x is 0, so acceleration is 0. म्हणजे याचा अर्थ कसं बेटा आहे, मॅक्सिमम आहे का मिनिमम आहे, मिनिमम आहे. मग तुला इथं वळ लिहिता आली पाहिजे, thus at mean position. काय लिहायचं आपल्याला, thus at mean position acceleration is minimum. मिनिमम आहे का मॅक्सिमम लिहायचं, मिनिमम म्हणजे किती बेटा, 0 आलं लक्षात असू दे. ठीक आहे. मग आपण मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काढायला की आधी मीनची काढायची आणि पुन्हा एक्स्ट्रीमची काढायची, दुसरी पोझिशन. दुसऱ्यांदा असं म्हणतो मी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. चल बेटा, एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सलरेशन किती येतं ते पाहू आपण. एक्स्ट्रीम पोझिशन साठी म्हणजे बघ बेटा, इथं पार्टिकल आला, इथं ज्यावेळेस पार्टिकल येईल त्यावेळेस x इज इक्वल टू काय असेल, त्याच्या अँप्लिट्यूड एवढा असं लक्षात घ्या. इथं होता तर डिस्प्लेसमेंट 0, एक्स्ट्रीमला गेला तर डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणून मी हे पुन्हा कॉपी पेस्ट करतो सगळं. काय म्हणतो मी, फॉर एक्स्ट्रीम पोझिशन, फॉर दिस एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस a. प्लस ऑर मायनस a काय बेटा, पलीकडे गेला तर प्लस a, इकडे गेला तर मायनस a. ओके. सो हे काय इक्वेशन होईल, therefore acceleration is equal to minus omega square x. So acceleration is equal to minus omega square a. So therefore a is equal to minus a omega square. So this is minimum झालं का बेटा, नाही. कसं आहे आता, मॅक्सिमम. मॅक्सिमम कधी 0 नाही झालं की ते मॅक्सिमम आहे. बघ ना, अँप्लिट्यूड आली. अँप्लिट्यूड म्हणजे काय, x ची जागा a ने घेतली, याच्या पुढे तर पार्टिकल जाऊ शकत नाही. म्हणजे कुठे ऍक्सलरेशन मॅक्सिमम आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला. म्हणून आपण असं म्हणू शकतो, thus acceleration is कसं आलं बेटा, मॅक्सिमम ऍट कुठलं, हे एक्स्ट्रीम पोझिशन. मग आता तुला दोन महत्वाचे 3 पॉइंट इम्पॉर्टंट घ्यायचे, लक्षात ठेवायचे. एक, ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन काय आलंय, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मीन पोझिशनला किती असतंय ते 0, त्याला कसं म्हणायचं, मिनिमम. एक्स्ट्रीमला acceleration is minus a omega square, known as the maximum acceleration. म्हणून हे 3 पॉइंट लक्षात ठेव. ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन, त्याची डायरेक्शन कुठे आहे, टुवर्ड्स मीन पोझिशन. चल, मीन पोझिशनला ऍक्सलरेशन किती, 0, अँड ऍट एक्स्ट्रीम पोझिशन ऍक्सलरेशन इज मायनस a omega square, which is the maximum value. ओके. चल बेटा, तुला एवढं कळालं. हे झालं एक्सप्रेशन फॉर ऍक्सलरेशन. मी तुला सांगितलं की याच्यावर क्वेश्चन कसा विचारतील बेटा, युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM, obtain an expression for the acceleration of particle. Also discuss its maximum and minimum values. म्हणजे चौक्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू म्हणजे कुठल्या काढायच्या, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या काढायच्या. ठीक आहे, आलं लक्षात तुझ्या. चल आता पुढच्या आर्टिकल कडे जाऊ. पुढचा आर्टिकल म्हणजे काय असेल बेटा, ऍक्सलरेशन काढून झालं. आता काय काढायचं आपल्याला, वेलॉसिटी काढायची, लक्षात असू दे. मग आता एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी अगेन बाय युजिंग द डिफरन्शियल इक्वेशन. बघ बेटा, पुन्हा डिफरन्शियल इक्वेशनच यूज करायचंय आणि आपल्याला वेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचंय. म्हणून मी हे कॅन्सल करतो. फक्त आता काय काढायला चाललात आपण, वेलॉसिटी काढायला चाललात, लक्षात असू दे. वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन SHM. चल बेटा, हे इथपर्यंतचं काम तेच करायचं आपल्याला. इथपर्यंतचा हा भाग आपला जशाच तसा लक्षात घे. आता आपल्याला काढायची काय काढायचंय, एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी काढायचंय. तर मी हे इक्वेशन लिहिलं dv by dt.
इथपर्यंतचा भाग सेम असेल व्हेलॉसिटी काढत असताना, फक्त इथून पुढचा पार्ट एक्सप्रेशनचा चेंज होईल. मग एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी काढताना पुन्हा तेच, तू काय म्हणशील बेटा, कन्सिडर द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. ओके, पुन्हा म्हणणार वी नो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज गिवन बाय, असं असतंय, त्याला आपण असं लिहू शकतो, याच्या ठिकाणी व्हेलॉसिटी आणली आणि इथपर्यंत पोहोचलो. बेटा आपल्याला व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन काढायचंय, म्हणजे याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार या इक्वेशन. हे बघ, इथं dv ही एक व्हेरिएबल आहे आणि खाली dt हे दुसरं व्हेरिएबल आलंय, पण इकडे कोण व्हेरिएबल आहे, x कसा व्हेरिएबल आहे बेटा, तो आता सांगितल्यासारखं विचार कर, ही मीन पोझिशन आहे आणि ही PQ ह्या एक्स्ट्रीम पोझिशन आहे. पार्टिकल इकडून इकडे चालला की x हा काय होतंय, x इकडे किती 0 आणि इथं आला किती a, म्हणजे काय, x इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू a बेटा. म्हणजे याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे, x आहे आणि इकडे व्हेरिएबल v. बट काय x ला विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाही, म्हणून आपण एक आयडिया करायची. काय आयडिया करायला बेटा, मी बघितलं हे dv बाय dt ऍज इट इज इनटू काय केलं बेटा, मी dx न मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. का केलं त्याचं कारण लक्षात ठेव. का केलं, कारण ह्या x ला इंटिग्रेट करता येत नाही आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम. याला कुणाच्या विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेट करू शकतो, विथ रिस्पेक्ट टू dx. करेक्ट, म्हणून आपण dx न मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. आता मी थोडीशी ऍडजस्टमेंट करतो, हा dx इकडे घेतो आणि हा dt इकडे घेतो. काय येतं बेटा बघ, किंवा dx इकडे घेतो आणि dv तिकडे घेतो. हे dx अपॉन dt इंटू dv अपॉन dx इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x असं आलं. मग बेटा आता याच्याकडे लक्ष दे, dx बाय dt काय वाटायला लागलं तुला सांग, कळलं गेलं, वाचायचं इथून एकदा. कसं वाचू शकशील, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड वेलोसिटी. करेक्ट, मग मी याला हे v लिहितो, हे dv ऍज इट इज असते अपॉन dx इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x असे आले. ठीक आहे, चल बेटा कळालं तुला ही सुद्धा स्टेप. आता काय करतो मी, व्हेरिएबल सेपरेट करतो. इंटिग्रेशन ज्यावेळेस मॅथ मध्ये लेकरांनो तुम्ही स्टडी करता त्यावेळेस तुम्हाला कळलं, इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्याची एक व्हेरिएबल सेपरेशन मेथड असते. म्हणून मी हे व्हेरिएबल सेपरेट करतो, कारण v विथ रिस्पेक्ट टू dv, x विथ रिस्पेक्ट टू dx इंटिग्रेट करायचा, म्हणून dx ला मी इकडे घेतो. मग हे इक्वेशन असं लिहिल, v इंटू dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू dx असं लिहिलं. ठीक आहे, चल बेटा आलं तुझ्या लक्षात. आता मी असं म्हणतो, ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला असं लिहिता येईल, v dv इज इक्वल टू, हा ओमेगा तर कॉन्स्टंट आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर निघाल x इंटू dx असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, हे कळण्यासाठी मी वरचा भाग कॅन्सल करतो, इथं गर्दी होऊ नये म्हणून. चल बेटा हे कळालं तुला कसं लिहिलं ते. आता हे इंटिग्रेशन तर तुला चांगले माहिती, x dx चं काय असतंय, x स्क्वेअर अपॉन 2, तसं v चं काय लिहिता येईल, v स्क्वेअर अपॉन 2. मी हे इंटिग्रेशन्स लिहितो, v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x येईल, x स्क्वेअर अपॉन 2 असं येईल आणि प्लस ह्या इंटिग्रेशनचा काहीतरी कॉन्स्टंट c घेतो आणि या इक्वेशनला मी फर्स्ट इक्वेशन म्हणतो बेटा. ठीक आहे, कारण मला याच्यात c ची व्हॅल्यू काढायची आणि ती तिथं पुट करायची. ठीक आहे, चल बेटा आता आपल्या पुढे प्रश्न आहे, त्या c ला कसं फाइंड आउट करायचं. म्हणून मी असं म्हणतो, आता याच्याकडे लक्ष दे, हे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. टू फाइंड व्हॅल्यू ऑफ c काय करणार आपण, वी विल यूज, काय करताना आपण बघा, वी विल यूज बाउंड्री कंडिशन्स. बघा बेटा आता ह्या बाउंड्री कंडिशन्स कशा असतात, वी विल यूज बाउंड्री कंडिशन्स. मी इकडे सांगतो बाउंड्री कंडिशन्स काय. बघ बेटा ही मीन पोझिशन आहे, हे p आणि q एक्स्ट्रीम पोझिशन्स आहे. बाउंड्री कंडिशन म्हणजे बेटा इथं किंवा इथं पार्टिकल असताना, ज्यावेळेस पार्टिकल इथून इथं जातो आणि पुन्हा वापस फिरतो बेटा, इथं आला की त्याची वेलोसिटी किती होती रे, 0 होती. का 0 होती, तो इकडं चाललेला आहे, परत त्याला वापस फिरायचंय, म्हणजे इथं वेलोसिटी एकदा 0 करावी लागेल. जसा आपण स्टोन वर थ्रो केला, तो वर जातो, कुठेतरी त्याची वेलोसिटी 0 होती आणि पुन्हा तो खाली येतो. सेम वे न पार्टिकल इथून इथं चाललाय, या बाउंड्रीला पोहोचला की इथं वेलोसिटी 0 होती. मग बाउंड्री म्हणजे काय, की डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a असताना, म्हणजे काय, पार्टिकल मीन पोझिशन पासून अँप्लिट्यूड एवढ्या अंतरावर गेला असता
x इज इक्वल टू a झाला की वेलोसिटी किती होती 0. याला म्हणायचं बाउंड्री कंडिशन यूज करणं. मग बेटा इथं टू फाइंड व्हॅल्यू ऑफ c, लक्षात ठेव c ची व्हॅल्यू फाइंड करायला आपल्याला ही बाउंड्री कंडिशन यूज करायची. काय बाउंड्री कंडिशन असते कळाली का तुला? एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल गेला म्हणजे डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड एवढं झालं की त्याची वेलोसिटी किती होते बेटा 0 होते. म्हणजे बाउंड्री कंडिशन अशी असते ऍट x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस a. प्लस ऑर मायनस, प्लस म्हणजे राईटला, मायनस म्हणजे लेफ्टला. वेलोसिटी किती होती म्हणायची 0 व्हायची. बेटा ह्या दोन व्हॅल्यूज मी याच्यात पुट करतो. काय होतंय बघू आपण. काय झालं v म्हणजे काय 0 स्क्वेअर अपॉन 2 हे इट इज इक्वल टू मायनस हे ओमेगा स्क्वेअर x चा स्क्वेअर x इज इक्वल टू a म्हणजे a स्क्वेअर हे डिवाइडेड बाय 2 प्लस c. चला हे 0 अपॉन काय बी 0 झालं इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. हे मायनस इकडे आले तर प्लस होते. याच्यावरून c इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2. ही कुणाची व्हॅल्यू मिळाली बेटा आपल्याला c ची. कुठं पुट करायची आता या इक्वेशन मध्ये पुट करायची. चल बेटा मी याच्यात पुट करतो. त्याच्यात पुट केल्याच्या नंतर काय होईल ते बघ लक्ष देशील. पुटिंग इन इक्वेशन 1 किंवा सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 1 मध्ये पुट करायला काय होईल. 1 मध्ये पुट केल्यास हे v स्क्वेअर अपॉन 2 इट इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 प्लस c ची व्हॅल्यू काय होती बेटा ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन 2. प्रत्येक ठिकाणचा 2 2 कॅन्सल होईल आणि मला हे इक्वेशन असं लिहिता येईल v स्क्वेअर इज इक्वल टू हे मी प्लस आधी लिहितो मायनस नंतर घेतो ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. याच्यातून बेटा ओमेगा स्क्वेअर जर कॉमन काढला तर असं येईल ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. सो फायनली v is equal to plus or minus omega under root a square minus x square, and this is an expression for velocity of particle performing SHM. करेक्ट. चला मग हे वेलोसिटीचं पण एक्सप्रेशन कळालं बेटा तुला. ठीक आहे. मग मी वेलोसिटी कशी काढली बेटा तुझ्या लक्षात आलं. v is equal to plus or minus omega under root a square minus x square आलं. हे झालं एक्सप्रेशन. हे प्लस कधी असेल राईटला जात असताना मायनस लेफ्टला जात असताना. पुन्हा परत तेच बेटा काय काढायचं आहे तर आपल्याला मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू. तुम्हाला कधी कधी या वेलोसिटीच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज काढा म्हणू शकते. मग अशी कळालंय तुम्हाला काय करायचंय. मीन पोझिशनला वेलोसिटी किती काढा एक्स्ट्रीमला किती काढा. मग चला आता मी पहिल्यांदा असं म्हणतो ऍट मीन पोझिशनची वेलोसिटी काढायचा प्रयत्न करतो मी. तुम्हाला कळालंय मीन पोझिशन साठी x किती पुट करायचा बेटा 0. मग बघा हे इक्वेशन कसं येतं. v इज इक्वल टू हे साइन मी निग्लेक्ट करतो ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर म्हणजे किती झाले ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. सो v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर म्हणजे काय झालं ओमेगा इंटू a. सो v इज इक्वल टू a ओमेगा. 0 झाली का बेटा नाही झाली म्हणजे कशी रे मॅक्सिमम. पुन्हा तू सांगशील मग 10 ऍट मीन पोझिशन वेलोसिटी इज किती असेल मॅक्सिमम. आणि मॅक्सिमम म्हणजे किती बेटा a ओमेगा एवढी असते. ठीक आहे. चला दुसरी कुठं काढतो आता मी ऍट एक्स्ट्रीम पोझिशनची वेलोसिटी काढायला लागलो बेटा मी. बघा आता एक्स्ट्रीम पोझिशन साठी x किती घेतो आपण प्लस ऑर मायनस a एवढा घेतो. मग बघ बेटा हे इक्वेशन कसं आहे. v इज इक्वल टू अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हे असं असेल. v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर म्हणजे अंडर रूट a स्क्वेअर आणि x म्हणजे a च आहे मायनस a स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर किती 0. सो v इज इक्वल टू ओमेगा under root 0. So it is equal to omega into 0. So velocity at extreme position is किती झाली 0 म्हणजे कशी बेटा मिनिमम वाली लक्षात असू दे. ठीक आहे. मग चला काय कळालं आपल्याला velocity at extreme position is किती मिनिमम. मग अशीच्या उलट झालं बेटा. मग ऍक्सेलरेशन कुठे 0 होतं तर मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन 0 आहे. इथं काय मीन पोझिशनला वेलोसिटी कशी मॅक्सिमम आली किती आली a ओमेगा एवढी. ही मीन पोझिशनची वेलोसिटी किती झाली मॅक्सिमम झाली. बघ इथं मीन पोझिशन आणि ही कोणती काढली एक्स्ट्रीम पोझिशन.
मीनला मॅक्सिमम आणि एक्स्ट्रीमला 0 आहे. बरोबर ऍक्सलरेशनच्या अपोजिट असते इथं. ठीक आहे. चला तुम्हाला कळालं आता वेलोसिटी सुद्धा कशी काढायची. क्वेश्चन कसा विचारतील बेटा पुन्हा एकदा सांगतोय. युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. ठीक आहे. वेलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM काढा आणि डिस्कस इट्स मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यूज म्हणतील. म्हणजे कुठल्या काढायच्या? मीनला कशी आली बेटा? मॅक्सिमम. आणि एक्स्ट्रीमला कशी आली तर मिनिमम आली. ठीक आहे. आलं लक्षात तुझ्या? चला आता पुढच्या ह्याच्याकडे जाऊ म्हणजे एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट काढायचंय. मग बेटा आता डिस्प्लेसमेंटला फार थोडंसं काम आहे. एवढा इथपर्यंतचा भाग सेम आहे बेटा. हे एक्सप्रेशन इथपर्यंत आपल्याला ऍज इट इज घ्यावं लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुला असं म्हणतील युजिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM, तू हे सगळं पुन्हा काढशील बेटा. इथपर्यंतचा भाग सेम आहे. फक्त इथून पुढे थोडंसं वाढवायचं आपल्याला. कसं वाढवायचं बेटा बघशील इथं. मी ही मॅग्निट्यूड घेतो फक्त, हे निग्लेक्ट करतो. मी वेलोसिटीला असं लिहू शकतो. आता मी हे असं करून टाकतो. मी काय केलं, हे मॅग्निट्यूड पण निग्लेक्ट करून टाकली. मला वेलोसिटीला असं लिहिता येईल बेटा. v म्हणजे काय? dx/dt. इट इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट काय a² - x² असं आलं. पुन्हा बेटा मी आणखीन एकदा इथं जसे व्हेरिएबल सेपरेट केले होते आपण इथं कुठंतरी या ठिकाणी, तसे मी इथं व्हेरिएबल सेपरेट करतो. dt ला इकडे पाठवतो आणि हे काय x वाला टर्म इकडे √a² - x², ती इकडे घेतो मी. dx/√a² - x². इट इज इक्वल टू हे ओमेगा इंटू काय झाले हे dt. हा dt मी इकडे शिफ्ट केला. हे बघा यांची आदला बदल केली फक्त. याला इकडे घेतलंय आणि याला इकडे पाठवलं. ठीक आहे. चला आता मी दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेतो बेटा. इथं मी असं हे इंटिग्रेशन घेऊन टाकतो. हा ओमेगा तर कॉन्स्टंटच आहे किंवा मी खाली लिहितो इथं सेपरेट. चला इंटिग्रेटिंग बोथ साइड्स मी असं लिहितो dx √a² - x² इज इक्वल टू ओमेगा कॉन्स्टंटच आहे इथं राहील फक्त dt. तुला माहिती बेटा dt चं dx चं इंटिग्रेशन x असतंय, तसं dt चं t असेल. आणि हे मात्र स्पेशल टाइपचं इंटिग्रेशन आहे, लक्षात असू द्यायचं. हे जर इंटिग्रेशन असं असेल बेटा dx √, काय ते a² - x², याची व्हॅल्यू अशी असते sin इनव्हर्स ऑफ x/a. एवढं इंटिग्रेशन असते. हे तुला फॉर्म्युला पाठ ठेवावा लागेल. मॅथमॅटिक्स मध्ये हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. पाठ ठेवा ते. आणि मी इथं डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो. हे sin इनव्हर्स ऑफ x/a इट इज इक्वल टू ओमेगा आणि ह्या dt चं t प्लस काहीतरी कॉन्स्टंट इथं अल्फा घेतो. मी याला असा ब्रॅकेट करून टाकतो. इथं जसा इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट c होता तसा इथं अल्फा घ्या किंवा फाय घ्या बेटा. काही घेतलं तरी चालेल. समजा तुम्ही फाय घेतला, याचं सेपरेट नाव असतं. याला काय काय म्हणायचं ऐका नीट बेटा. वेअर फाय इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन कॉल्ड एज स्टार्टिंग फेज, इनिशियल फेज और इपोच EPOCH. या अशा तीन नावानं हा ओळखला जातो बेटा. ह्याला उद्यापासून आपल्याला डिटेल बघायचं. सध्या फक्त लक्षात ठेवा. सध्या ह्याला लक्षात ठेवा. कोण आहे हा? पुन्हा एकदा सांगायला मी. इट इज स्टार्टिंग फेज, इनिशियल फेज, फेज कॉन्स्टंट किंवा इपोच अशा 4 नावानं हा ओळखला जातो. लक्षात असू द्या. चला मी या साइनला याला तिकडे शिफ्ट करतो. काय फक्त x/a इज इक्वल टू हा साइन तिकडे जाऊन प्लस होईल sin ओमेगा t प्लस फाय असं एक्सप्रेशन आलं. आणि हा a इकडे शिफ्ट केला बेटा तर असं येईल a इंटू sin ओमेगा t प्लस फाय असं येईल. बघा बेटा हे झालं आपलं शेवटलं. काय म्हणतो आता इथं दिस इज अन एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. मग असे बेटा आपण ऍक्सेलरेशन काढलं, वेलोसिटी काढली, आता डिस्प्लेसमेंट काढलं. ठीक आहे. मग तुम्हाला कळालं असेल हे डिफरन्शियल इक्वेशन किती इम्पॉर्टंट आहे. ह्या तिन्ही पैकी कोणतंही डेरिव्हेशन काढावं लागू दे आपण या डिफरन्शियल इक्वेशनला अगेन अँड अगेन यूज करतो बेटा. म्हणून हे इक्वेशन चांगलं लक्षात ठेवा. चला डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन झालंय. आता काय काढायचं आपल्याला? त्याची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज काढायच्या. ठीक आहे. चला मग आता मी काय करतो, याला मी इकडे मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढायला इकडे ऍडजस्ट करतो. या इकडल्या भागामध्ये लिहून टाकतो मी त्याला. एक्सप्रेशन तर आपलं काढून झालंय. आता इकडल्या भागात मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज काढायच्या. आता डिस्प्लेसमेंट साठी आपल्याला ते वापरायचं नाही.
की मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 का असतंय ते बघायचं आपल्याला. आतापर्यंत आपण यूज केलं मीनला डिस्प्लेसमेंट 0, एक्स्ट्रीमला प्लस ऑर मायनस ए, पण ते तसं काय येतंय हे पाहायचंय आपल्याला. त्याच्यासाठी बघा आता मी हे एक्सप्रेशन लक्षात ठेवा. डिस्प्लेसमेंटच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज साठी कोणतं एक्सप्रेशन यूज करायला बेटा मी आता काढले. कोणतं? x इज इक्वल टू काय होतं? a sin ओमेगा टी प्लस फाय असं एक्सप्रेशन काढलं. बघा बेटा याला काय म्हणायचं? फेज ऑफ एसएचएम असं म्हणतात. लक्षात घ्या, फेज म्हणजे तो अँगल आहे, लक्षात घ्यायचा. मग हा अँगल बघायचा पार्टिकल मीन पोझिशनला असताना किती. मी आता एवढं म्हणणार ऍट मीन पोझिशन. पार्टिकल मीन पोझिशनला असताना इतर अँगल किती असू शकतो बेटा? आरामात कळतं एवढा विचार करा. समजा ही मीन पोझिशन आहे आणि पी आणि क्यू ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन आहे. इथून पार्टिकल इकडे जायला सुरू केलं पार्टिकलनं मीन पोझिशनला असताना किती येईल रे अँगल? इथं मीन पोझिशनला असताना अँगल किती? 0 आहे, लक्षात घ्यायचं. किंवा विचार करा इथून इकडे गेला पार्टिकल आणि पुन्हा वापस आला, कितीचा अँगल झाला? तर तुम्हाला बघायचंय किती नंतर कितीचा अँगल इथं येईल. आता किती सध्याला? 0 आहे, लक्षात ठेवायचं. बरोबर. म्हणून फॉर मीन पोझिशन म्हणणार मी किंवा फेज पार्टिकल इज ऍट मीन पोझिशन. पार्टिकल जर मीन पोझिशनला असेल तर काय बेटा? हे ओमेगा टी प्लस फाय हा अँगल किती असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे इथं पार्टिकल असताना. चला मग वरचं एक्सप्रेशन कसं येईल? x इज इक्वल टू a इंटू साइन दिस ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे काय आले? x इज इक्वल टू a इंटू हे साइन 0. सो x इज इक्वल टू a इंटू साइन 0 मीन्स 0. सो डिस्प्लेसमेंट किती असतं त्याचं? 0 असतं बेटा. ठीक आहे. चला आता पार्टिकल इथं गेला बेटा. पार्टिकल इथं गेला म्हणजे फेज अँगल कितीचा होईल? π/2 चा असेल. बरोबर. मग आता तसंच काय करता येईल? मी असं म्हणतो दुसऱ्यांदा ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. मग पुन्हा मी असं म्हणणार फॉर एक्स्ट्रीम पोझिशन. काय असतं बेटा बघ? फॉर एक्स्ट्रीम पोझिशन दिस ओमेगा टी प्लस अल्फा इज इक्वल टू किती असायला पाहिजे? π/2 असायला पाहिजे. चल मग ही व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुट केली काय आलं? a sin ओमेगा टी प्लस फाय. याच्या ठिकाणी हे a sin इंटू π/2 असा येईल. सो a sin π/2 म्हणजे 1. सो इट इज इक्वल टू 1 असेल. लक्षात असू द्यायचं a असेल. ते पुन्हा 3π/2 असला तर किती झाला असता? -1. मग इथं -1 आला असता. म्हणून आपण याला प्लस और मायनस काय म्हणू? a म्हणू. इथं किती असतंय रे मीन पोझिशनला पार्टिकल? बघ बेटा तुला कळालंय का? इथून निघाला म्हणजे 0 असेल किंवा जाऊन परत इथं आला तर किती? पायचा फेज चेंज झाला. कितीचा असेल? पाय रेडियनचा. बघ ना जाता जाता डायरेक्शन अपोजिट झाली म्हणजे जाऊन जर वापस आला असेल तर कितीचा असतंय? पाय रेडियनचा असतंय. ठीक आहे. मग आता इथं तसंच आहे. इथं गेला असेल तर पाय किंवा इथून जाऊन इकडं आला इथपर्यंत पाय. इथं π/2 इकडं आला पाय आणि इथं काय आलं? पाय प्लस π/2 म्हणजे 3π/2. म्हणजे याच्या दोन व्हॅल्यू शक्य आहेत. इथं 3π/2 किंवा π/2. इथं किती? हे 0 और काय असेल? पाय रेडियन एवढी व्हॅल्यू असेल मीन पोझिशन साठी. आणि एक्स्ट्रीम साठी काय असतात? π/2 किंवा 3π/2. आलं लक्षात तुमच्या? तर बघा आता कसं येते ते. तर तुम्हाला कळालं डिस्प्लेसमेंट कुठं मॅक्सिमम आहे रे? एक्स्ट्रीमला. हे एक्स्ट्रीमला मॅक्सिमम झालं आणि मीनला डिस्प्लेसमेंट इज किती? 0 आहे. हे कळायला गेलं बेटा तुम्हाला तेव्हा का असं लक्षात घ्या. तेव्हा पार्टिकल वर गेला ऑसिलेशन एक असा विचार करा. या टाइपनं ऑसिलेशनचा विचार करा. वर गेला आणि इथं आला सेमी सर्कल झालं असं समजा पाय रेडियन झाला. मग इथं एक्स्ट्रीम आणि ही एक्स्ट्रीम आहे. इथं किती? π/2. इथं आला तर किती? पाय. इथं आला तर 3π/2 आणि वापस इथं आला तर किती असेल? 2π असेल. म्हणजे काय? मीन पोझिशनला पार्टिकलनं सुरू केलं तर 0 ओमेगा टी प्लस अल्फा. जाऊन वापस आला तर पाय रेडियन आणि इकडे जाऊन इकडे वापस आला तर 2π रेडियन. तसं एक्स्ट्रीमला इथं गेला π/2 इथून इकडे आला 3π/2. म्हणून मी ह्या दोन व्हॅल्यूज लिहिल्या लक्षात घ्यायचं. आणि इथं किती? 0 और काय घेतलंय आपण? पाय घेतलंय. असं ऑसिलेशन कन्सिडर करा तुम्हाला लवकर कळेल. ठीक आहे. मग चला आता आपण असं काढलं. हे काय काय काढलंय? एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन. हे सर्व एक्सप्रेशन काढले बेटा. आणि आता मी सर्व ते तिन्हीच्या तिन्ही एक्सप्रेशन तुम्हाला एका टेबल मध्ये आणून देईल. हा टेबल तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असेल बेटा. बघा कसा टेबल आहे ते.
त्याचा विचार करायचा तुम्हाला. मी काय करतो इथं असं घेतो क्वांटिटी, पुन्हा काय करतो मी एनी पोझिशन, कोणत्याही पोझिशनला कशी, पुन्हा परत मी इथं लिहितो मीन पोझिशन आणि परत इकडे घेतो एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे कंपॅरिझन तुमच्या चांगलं लक्षात राहील बेटा. कसं, पहिली क्वांटिटी बघा, पहिल्यांदा काय काढलं आपण ऍक्सलरेशन. एनी पोझिशनला किती आलतं -ω² x एवढं आलतं. मीन पोझिशनला बेटा किती x किती पुट केलं 0, म्हणजे ऍक्सलरेशन किती आलं 0. म्हणजे कसं होतं मिनिमम. मी खाली लिहून टाकतो मिनिमम का मॅक्सिमम, आणि इथं काय आलतं -aω² एवढं आलतं. 0 झालं नाही म्हणजे ते कसं आहे मॅक्सिमम आहे. मग बघा बेटा मी टेबल कसं करायचं ते. दुसऱ्यांदा काय काढली आपण वेलॉसिटी काढली, दुसरी क्वांटिटी v इज इक्वल टू काय आलं +or - this v is equal to +or - √a² - x². चला मीन ला x किती पुट करायचा आहे 0 केला तर किती आला होता v इज इक्वल टू aω आला, आणि एक्स्ट्रीम ला होता v इज इक्वल टू 0. म्हणजे इथं किती मॅक्सिमम आणि इथं परत कसं आहे मिनिमम. ठीक आहे. चला तिसरी काय काढलं आपण डिस्प्लेसमेंट आताच काढलं. एनी पोझिशनला असं आलं आपलं a sin, हे ω_t + φ असं आलं. मीन पोझिशनला x आलता आपला 0 म्हणजे कसं आहे मिनिमम, आणि एक्स्ट्रीमला x इज इक्वल टू +or - a आला म्हणजे कसा आहे तो मॅक्सिमम आहे बेटा. ठीक आहे. हा टेबल तुम्हाला पाठ करायचा बेटा. मग हा टेबल आतापर्यंतचे एमसीक्यूज उद्यापासून आपल्याला याचे सोडवायचे, ह्या तिन्ही वरचे मिळून कंबाईन. म्हणून हा टेबल तुम्हाला इथं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात असू द्या. हा टेबल प्रत्येकानं पाठ करून घ्या. आणि तुम्हाला बघायचंय ऍक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट सेम असतात बेटा. जिथं ऍक्सलरेशन मॅक्सिमम तिथं डिस्प्लेसमेंट सुद्धा मॅक्सिमम. बघा एकदा कम्पेअर करू. एनी पोझिशनचे तर तुम्हाला पाठच आहे. मीनला ऍक्सलरेशन 0 म्हणजे मिनिमम, डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे मिनिमम, पण मीन पोझिशनला वेलॉसिटी कशी असते मॅक्सिमम. म्हणजे बघा बेटा ही मीन पोझिशन आहे. पार्टिकल इथं जाऊन इथं आला की इथं वेलॉसिटी मॅक्सिमम, डिस्प्लेसमेंट 0, ऍक्सलरेशन 0. इथं मात्र आला की इथं किती वेलॉसिटी 0, डिस्प्लेसमेंट +or - a असेल समजा इकडल्या साईडला, आणि बघा इथं ऍक्सलरेशन काय असेल aω² असेल. इकडे आलात वेलॉसिटी 0, x इज इक्वल टू -a, ऍक्सलरेशन इज इक्वल टू aω² असं असेल. मग हे तुम्हाला कंपेअर करून व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. चला मग आता तुम्हाला कळालं या तिन्ही क्वांटिटीज आपण कंपेअर केल्या. आणखीन एक टाईपचा सेपरेट प्रॉब्लेम असतो बेटा याच्यामध्ये, तुम्ही नीट बघा. आता तुम्हाला हा रेशो विचारतात कुणाचा ax मॅक्सिमम टू v मॅक्सिमम. हा रेशो आपल्याला प्रत्येकाला काढता आला पाहिजे. मॅक्सिमम ऍक्सलरेशन किती असते बेटा, इथं बघा किती मॅक्सिमम ऍक्सलरेशन, हे साइन ला मी निग्लेक्ट करतो, काय असतंय aω², आणि मॅक्सिमम वेलॉसिटी काय असते aω. इथे शिल्लक काय राहते बेटा ओमेगा. म्हणजे एसएचएम मध्ये अँग्युलर फ्रिक्वेन्सी काढायची बेटा तर तुम्हाला अशी काढता येऊ शकते. इट इज द रेशो ऑफ मॅक्सिमम ऍक्सलरेशन टू मॅक्सिमम वेलॉसिटी. करेक्ट. म्हणून तुम्ही हे एक पाठ ठेवायला पाहिजे, लक्षात घ्यायचा. ह्या टेबल सोबत हा कंटेंट ऍड करून घ्या. मग हा टेबल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आजच्या पिरियड मध्ये आपण जे जे बघितलं त्याची सगळी समरी एकत्रित आहे बेटा इथं. आणि हे काय त्याचा इथला एक रेशो घेतलाय कुणाचा मॅक्सिमम ऍक्सलरेशन टू मॅक्सिमम वेलॉसिटी इन एसएचएम. येते लक्षात सर्वांच्या. तर बघा हे कसं काढलं तर या फॉर्म्युल्यानं काढलं. ठीक आहे. तर चला हे झालं डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन इन एसएचएम. याचा स्क्रीनशॉट ठेवा किंवा तुम्ही याच्या नोट्स पटकन तयार करून टाका.